मस्साजोगमध्ये आज गावकऱ्यांची बैठक होणार आहे। फरार आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करावी, कराडवर मकोका 302 कलम लावा अशी मागणी गावकरी करणार आहेत। आज ही मस्साजोगमध्ये गावकऱ्यांची बैठक होईल। बीडमधल्या मृत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट। मस्साजोगमध्ये आज गावकऱ्यांची बैठक पार पडणार आहे। फरार आरोपी कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करा, वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावा, यासोबतच 302 कलम लावा अशी मागणी गावकऱ्यांनी खरं तर सातत्याने केली। त्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होईल। महत्त्वाची अपडेट आपण सध्या पाहतोय। मस्साजोगमध्ये आज गावकऱ्यांची ही बैठक होणार आहे। फरार आरोपी कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करावी, कराडवर मकोका 302 कलम लावा अशी मागणी गावकरी करताना पाहायला मिळत आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्यासोबत आहेत। उदय, या प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट, गावकऱ्यांनी ही बैठक बोलावलेली आहे, काय नेमकं या बैठकीमध्ये घडू शकतं, काय नेमकी मागणी गावकरी करतायत? नक्कीच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाला आता महिना होऊन गेला, त्यानंतरही या प्रकरणातील जो आरोपी आहे कृष्णा आंधळे तो अद्यापही फरार आहे। त्याच्या मागावर बीडचे स्थानिक पोलीस सीआयडीचं पथक देखील असताना तो मिळून येत नाहीये, त्यामुळे त्याला अटक करावी अशी एक प्रमुख मागणी आहे। त्याबरोबरच काल या खून प्रकरणातील आरोपीवर मोक्का लावण्यात आला, परंतु वाल्मिक कराडवर हा मोक्का लावण्यात आलेला नाही। त्याच्यावर मोक्का लावावा, तसेच 302 कलम हे वाढवावा अशी देखील गावकऱ्यांची मागणी आहे। आणि आता या संदर्भातच ही बैठक होणार असून यानंतर पुढील दिशा ठरणार आहे की याबाबत काय पाऊल उचलायचं, प्रशासनाकडे कशा पद्धतीने मागणी करायची किंवा या प्रश्नावर कुठलं आंदोलन करायचं का, ही चर्चा करण्यासाठी आता ही बैठक होणार असल्याचं दिसतंय। गौरी, नक्कीच उदय, या बैठकीकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।